तू माझ्यासाठी जेवायला थांबली मग जेवा आता. पप्पा बघला पप्पाला सांगितलं त्या सांगे नाही फुकटचा माझा नाही पुरं करते. सो हाय गाईज, तुम्ही कशा सर्व मजेत तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हितेन माली व्लॉग आहे तुमच्या हक्काच्या आगरी कोळी चॅनलवरती. खूप दिवसापासून तुम्ही सर्वजण वाट बघत होते आपल्या व्लॉगची, तर फायनली आज व्लॉग आपण चालू केलेला आहे. आणि मी अटकलेलो आहे ट्रॅफिकमध्ये भूमीवाल जवळ. सो जवळ झाला असेल मला आता अर्धा तास झाला मी ट्रॅफिकमध्ये अटकलोय. 12:30 वाजल्यात आता, अजून 12 वाजता परफेक्ट इथं पोहोचलो मी. आणि आज आहे संडे, आणि संडेला तर तुम्हाला माहिती आहे आपली इथं मजाच असते. मेजवानी सांगायची गरज नाही, काहीतरी स्पेशलच बनत असेल ना. आणि खास आपली मावशी आलेली आहे, गीता मावशी आलेली आहे, तर अजून काहीतरी खास झाला असेल. तर बघूया आता घरी काय काय जेवायला बनवलेलं आहे. तर मी चालले होते, जरा कामं आहेत 2-3 जरा गॅरेजची कामं आहेत. ती सामान आहे जरा गाडीचा, तो सामान आणायला जायचा आहे, गाडी गॅरेजला पोचवायची आहे. मग ती कामं झाल्या त्यानंतर आपल्याला जेवायला भेटणार आहे. पण ट्रॅफिकमधून सुट्टू द्या आपल्याला. अजून किती, अजून अर्धा तास जाईल. 1 इथेच वाजतील मला, परफेक्ट 1 इथेच वाजेल. अर्धा तास तर गेला. आणि पप्पा पण मागे ट्रॅफिकमध्ये अडकला. पप्पा पण भिवंडीला गेलेले कामानिमित्त, तर पप्पा पण थोड्या वेळात येतील. सो तर बघूया किती टाइम लागतो आपल्याला. गाडी हलत पण नाही इथून. आणि गाईच खूप खूप सॉरी, खूप दिवस व्लॉग नाही टाकले त्यासाठी सॉरी. मी खूप बिझी होतो, जरा टाइमच भेटला नाही मला. सो आता आपण आलोय, आता कंटिन्यू करूया आपण. सो तुम्हाला मी बोललो ना 1 वाजेल म्हणजे 1 वाजेलच, तर 1 वाजलेलाच आहे. परफेक्ट 1 वाजता ट्रॅफिक सुटलेलं आहे. कुठेतरी ट्रक पलटी झालेला पुढे आपल्या पंपाजवळ. सो बघू, जर आपल्याला दिसला तर तुम्हाला दाखवतो मी. आणि माझं सध्या लक्ष पूर्ण तिकडेच आहे, माझं लक्ष कॅमेराकडे बिलकुल पण नाही आहे. सो मला बघू पुढे इथं परत ट्रॅफिक लागते का ट्रक बघायला भेटते का बघूया. सो बघा, वाटतं हा ट्रक वाटतं काहीतरी झालेला, काहीतरी झालेला, पलटी झालेला वाटतं. ह्याच्यामुळे खूप ट्रॅफिक झालेली. सो इकडे पाहुणे आलेले आहेत आणि इकडे मम्मी गेलेली गावात हल्दीला, तर आता आपण पण संध्याकाळी जाऊ हल्दीला. आणि इकडे बड्डे आहे भाईचा. हॅपी बड्डे आड बॅटरी. हॅपी बड्डे स्मित बाय. ना पांड्याला सुट्टी आज म्हणून आज पांड्या खाली आले. आणि इकडे आरू पाहुणे आहे. आणि मटणाचा वास येवाचा वारी शिंगाचा वास कला येते. मटणाचा वास आणाचा येवाचा तर शिंगाचा वास येते काही. हा विसरलं ना का मग आज ट्रॅफिक 1 घंटा गेला. 12ला 11:30 निघलेलो. काय बोलशील आता. काय मग मॅडम, आज पार्टी आम्हाला कुठे देतो? तुमच्या पोऱ्याचा बर्थडे आहे. देऊ ना बस का. अरे वहिनी शेट आहे ना आजची, टेन्शन मग घाबरता का मला. बरेच दिवसांनी वहिनी दिसली सगळ्यांनाच, महिन्यानंतर. तुम्ही बंद केलेलं मध्येच. हो ना. सो मला तर टाइम नव्हता भेटत, पण वहिनीला टाइम भेटत होता, तर वहिनी पण बनवू शकत होती. वहिनीकडे खूप ऑप्शन होते, वहिनीकडे टाइम पण होता, वेळ पण होता, सगळं होता, सगळं होतं तुमच्याकडे. तरी पण तुम्ही बनवला का नाही? तुम्हीच बोला वहिनीला, मी तर काही बोलणार नाही. आता बनवत. आणि इकडे जेवायला बकऱ्याचा मटण आणि मच्छी वगैरे बनवलेली आहे. मच्छी आहे, काय वाटते. आज मज्जा आहे मग सगळ्यांची. चला आता मस्त, आता जरा हातपाय वगैरे धुतो मी आणि मग जेवायला बसतो. अरे बाबा यांचं नरम कर जरा तो चष्मा काढ ना जरा. खरंच ग तुम्हाला जेवायला थांबले आज. सापडच मारीन हलकट. जेवायला थांबले तुम्हाला म्हणजे थांबत नाही ना मी जेवायला. वहिनी जेवायला आणणार बाबा, भूक लागली पक्की. मस्त जेवू आता. मग आपला आता ताट आलेला आहे आणि ताट मस्त जरा भरलेला वाटतो जरा. अरे म्हणजे टोमना मरलाच पाहिजे ग. आता कसा किती दिवसातून माझ्या मी पब्लिकला दाखवतो असा ताट.
समजते का ना जरा मम्मी, मला बोलू दे ना यार. तू बोलून देत नाही म्हणून माझा घोडा मागे राहतो. माझा घोडा तू पुढे जाऊनच देत नाही. मागे तोड त्याची पाक का तू मागे ओढते. पलते ते पलू दे ना. तो जास्त सोडतो. तो आम्ही पळालच ना त्याला, पण तो पळतच नाही त्याला आम्ही काय करू. तू माझ्यासाठी जेवायला थांबून मग जेव्हा आता पप्पा येणार नाही. बघला पप्पाला थांबून त्या सांगी नाही फुकटचा माझा नाही पुरं करते. हा मग पप्पाला थांबले ते सांगत आहे, थांबा पप्पा येईल तर आम्ही जेवण फुकटचं मामाला पुरं घरी घेतले. मस्त मच्छी आणि बकऱ्याचं मटण आहे आणि बर्थडे बॉय जेव मस्तपैकी दाबून. बॅटरी फुल चार्जिंग आहेत आपल्या. पांड्या जेवते का तू? त्याला पोळा करायला ना मी. कला तो मटन पण नाही मच्छी पण नाही घेऊ. का तू पोरींसारखा या करते हल्ली. त्याला नाही पटत होतं की थांबर वहिनी तुला असं आपण जेवू यांच्या मागे लागू नये. आपण जेवलेलो आहे आणि थोडंसं घाईघाईमध्ये जेवलं, जरा कामं भरपूर आहे तर संडे आहे तर आता मावशी इथं मस्त जेवते. पांड्याला बोटी मच्छी जमत नाही, त्याला फक्त अंड जमतं. अंड चला आता आपण जाऊया शॉपवर आणि भाऊ येतात जेवायला. तरी बेल वाजवते का कोणी? हा तर मित्रांनो आता मी जरा गेलेलो भिवंडीला, जरा सामान आणायला गेलेलो, सामान वगैरे घेऊन आलेलं आहे आणि वहिनीने मला काम पण सांगितलेलं. मी तुम्हाला खावाला आणि तुमचा चिकन आणले काहीतरी मी. आणि आलेला आहे भाऊचा फोन. हॅलो घरपे आलो तेवढाच. त्यानंतर मी आता घरी आलेलो आहे आणि आता मी चाललोय हल्दीला. आज आपले अजय आणि निकेत भाऊची हळद आहे, सो तिकडे जाऊ, जरा फ्रेश वगैरे होऊ, कपडे वगैरे घालून मग जाऊ मग. आणि इकडे मम्मी आणि वहिनी जेवायला बसतात. पप्पा कुठे? पप्पा हल्दीला गेले. तर पप्पा गेला हल्दीला आणि पांड्या तू आता माझ्याशी चोपटा मार खाणार. मी बघायच्या आत तो मोबाईल ठेव. तर मित्रांनो आता मी रेडी झालेलो आहे. मम्मी कसं दिसतो मम्मी? हां सो कमेंट करून नक्की सांगा मी कसं दिसतो. येता का तुम्ही? हां नाही मी येतो लगेच, मग थोड्या वेळात येतो लगेच. चला आता आपण जाऊया हल्दीमध्ये. कोणी जोड भेटला गावात चालता चालता तर जाऊ, नाही तर मी एकटाच जाऊ. चला बाई. पाणी पण मिळत आग्रहाचं निमंत्रण भोजनाची व्यवस्था चालू आहे, कृपया करून सर्वांनी जेवण करून घ्यावे. पापलेट वालीचं गाणं लाव, मस्तपैकी पापलेटचे उकार बनवून देते. घरी आलेलो आहे आणि आता मी झोपतो. आणि हालत काही बंद नाही झालेली आहे, हालत तर 4-5 वाजेपर्यंत चालूच राहणार आहे. तो चला आता मित्रांनो गुड नाईट, बाय बाय, स्वीट ड्रीम. सो चला काही आजचा ब्लॉग मध्ये एंड करतो. आय होप ब्लॉग असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.